सवंगड्यांसोबत कान्हा एक असा रमलेला होता। चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता। चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता। आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला, तो असा एक बहाना होता। म्हणून काय म्हणायचं बघा, तो 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 इमान उडते आकाशात। वा, आता त्याच विमानात तुम्हाला पाठवते की नाही बघा। म्हणून काय म्हणायचं बघा, लगेच गवळणीला सुरुवात करते। तो 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 कान्हा, कान्हा माहितीये ना सगळ्यांना। तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना। तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना। पुढे बोलू ना। आता बुवांचं नाव काय आहे? विशाल निक। म्हणून बघा, नीट लक्ष असू द्या। दिसला विशाल तो, पटवून नंतर देणार आहे पण आधी ऐका। दिसला विशाल तो लांबना, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना। ऐकायला आलं? वरती ऐकायला आलं? म्हणून बघा काय म्हणायचंय, तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना। दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना। आधी पटवून देते बघा। तो श्रीकृष्ण हा सवंगड्यांसोबत त्या यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो। आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहितीये ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याचंच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात